नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाच्या विषयावर आहे. कारण आपण बरेच जण मेडिक्लेम घेतो आणि मेडिक्लेम घेतल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस क्लेम येतो त्यावेळेस काही कॉमन प्रश्न येतात. जसं हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर पहिलं हॉस्पिटल सांगतं की मेडिक्लेम कंपनीकडून अप्रूव्हल येत नाहीये. दुसरा डिस्चार्जच्या दिवशी प्रश्न येतो की डॉक्युमेंट सर्व सबमिट केल्यानंतर मेडिक्लेम कंपनीकडनं अमाउंट प्रॉपर येत नाहीये. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा कॅशलेस हॉस्पिटल नसेल आणि जर आपण रिम्बर्समेंटला ॲडमिट झालेला असेल आणि ज्यावेळेस आपण डिस्चार्ज घेतो ती फाईल कलेक्ट करतो आणि डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर कंपनीची वारंवार रिक्वायरमेंट येत राहते. ह्या सर्व गोष्टी जे आहेत यावर सोल्युशन काय, आपण कशा पद्धतीने क्लेम केला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला सजेस्ट करत आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव CFP बालाजी ऐनुले. बाय क्वालिफिकेशन मी सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे आणि 13 वर्षांमध्ये आम्ही आतापर्यंत 5000 प्लस क्लायंटला फायनान्शियल प्लॅनिंग योग्य पद्धतीने करून देत आहोत. आजच्या विषयावर येऊया. सर्वात महत्त्वाचं, मेडिक्लेम ज्यावेळेस आपण करतो, मेडिक्लेम घेतल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि ज्यावेळेस आपण क्लेम करतो तर क्लेममध्ये 2 प्रोसेस असतात. पहिली प्रोसेस असते कॅशलेस. कॅशलेस म्हणजे काय की त्या कुठल्याही कंपनीचं घ्या, एक नेटवर्क हॉस्पिटल असतं. नेटवर्क म्हणजे काय की सोप्या भाषेमध्ये ॲग्रीमेंट झालेलं. जसं आपण एखादा व्यक्ती भाडेकरू असेल आणि कोणी ऑनर असेल, ह्या दोघांमध्ये एक ॲग्रीमेंट होतं, म्युच्युअल ॲग्रीमेंट. तसं कंपनी आणि हॉस्पिटल ह्या दोन्हीमध्ये एक ॲग्रीमेंट होतं आणि मग त्यावेळेस ती कंपनी त्या हॉस्पिटलला सांगते की आमचा जर पेशंट आला तर तुम्ही आपल्या ॲग्रीमेंटप्रमाणे ट्रीटमेंट करायची. याला प्रोसेस म्हणतो आपण कॅशलेस हॉस्पिटल्स. आता कॅशलेस हॉस्पिटलला जे मी 2 प्रश्न सांगितले की त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं तरी जे आपण ॲडमिट झाल्यावर प्रॉब्लेम येतो की कंपनी अप्रूव्हल देत नाहीये. अप्रूव्हल देत नाही म्हणजे एक्झॅक्टली कंपनी काय होते, तर तिथे समजून घ्या की कंपनीला काही बेसिक डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट लागत असते. सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही कॅशलेस हॉस्पिटलला जाल तर तुमच्याकडे काय डॉक्युमेंट असायला पाहिजेत. नंबर 1 तुमची पॉलिसी कॉपी, नंबर 2 तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं, ज्या आजारासाठी तुम्ही ॲडमिट होताय त्या आजारासाठी तुम्ही फर्स्ट ट्रीटमेंट ज्या डॉक्टरकडे घेतली त्यांचं एक प्रिस्क्रिप्शन असतं किंवा बिल असतात, ती फाईल सोबत तुम्हाला ठेवायची आहे. कारण ज्यावेळेस आपण कधी ॲडमिट होतो त्यावेळेस ते डॉक्टरची बिलं किंवा प्रिस्क्रिप्शन आपल्यासोबत नसतात. कंपनी तिकडनं रिक्वायरमेंट मागते, पण पेशंट स्वतः ॲडमिट असल्यामुळे त्या डॉक्टरकडनं हे जाऊन आणणार कोण, किंवा त्यावेळेस ते प्रॉपर डॉक्युमेंट मिळत नाही आणि इथं क्लेमला अडचण येते. त्यामुळे हे जर डॉक्युमेंट तुम्ही कॅरी केले तर क्लेमला अडचण येणार नाही. नंबर 2, ज्यावेळेस आपण डिस्चार्जच्या दिवशी हॉस्पिटलला प्रोसेस करतो, कंपनीला डॉक्युमेंट पाठवतो, तर बऱ्याच वेळा होतं काय की हॉस्पिटलकडनं डॉक्युमेंट हे 2 वाजता 3 वाजता हे कंपन्यांना पाठवले जातात आणि कुठल्याही कंपनीचा जो टॅक्स पिरियड असतो बऱ्यापैकी 3 तास ते 5 तासाचा असतो. म्हणजे त्यामध्ये डिपेंड ऑन की त्या दिवशी किती क्लेम येत आहेत त्या कंपनीकडे, त्यानुसार प्रोसेस होत असते. म्हणजे आपण असंच ठरवू एक्झाम्पल की 5 तास लागणार आहेत डॉक्युमेंट सबमिट केल्यापासून. त्या केसमध्ये होतं काय, जर तुम्ही 2 वाजता डॉक्युमेंट पाठवलेले असतील किंवा 3 वाजता पाठवले असतील तर कंपनीचा अप्रूव्हल येण्यासाठी रात्री 8 वाजतात आणि मग त्या केसमध्ये हॉस्पिटलकडनं तुम्हाला ॲडिशनल रूम रेंट भरा किंवा त्या दिवशी चार्जेस भरा, अशा काही गोष्टी होतात. बरोबर ना? बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आला पण असेल. त्यावेळेस काय करायचं, डिस्चार्जच्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलला रिक्वेस्ट करायची की मला माझे जे मेडिक्लेमचे डॉक्युमेंट आहेत सकाळी 10 ते 12 या दरम्यानच तुम्ही पाठवून द्या. म्हणजे जेणेकरून तुमचा क्लेम जो आहे संध्याकाळी 5 ते 6 पर्यंत सेटल होऊन तुम्ही व्यवस्थित घरी जाऊ शकाल आणि तुम्हाला एक्स्ट्रा अमाऊंट काही हॉस्पिटलची जी काही आहे ती बेअर करण्याची गरज पडणार नाही. ह्या जर 2 गोष्टी फॉलो केल्या तर कॅशलेस प्रोसेस खूप सोप्या पद्धतीने होते. दुसरी प्रोसेस आहे रिम्बर्समेंट. रिम्बर्समेंट म्हणजे काय समजून घ्या की एखादं जवळचं हॉस्पिटल आहे किंवा एक इमर्जन्सी आहे. अपघाती केसमध्ये आपण काय करतो की जे जवळचं हॉस्पिटल असेल तिथे जाऊन आपण पेशंटला ॲडमिट करतो. ॲडमिट केल्यानंतर तिथे क्लेम कॅशलेस नसेल तर मग तिथं आपल्याला पहिलं पेमेंट करावं लागतं आणि मग काही डॉक्युमेंट घ्यावे लागतात आणि मग ते डॉक्युमेंट आपण कंपनीला सबमिट करतो. आता इथे प्रॉब्लेम काय होतो की ज्यावेळेस तुम्ही कंपनीकडनं डॉक्युमेंट घ्याल तर मी तुम्हाला एक्झाम्पल काही डॉक्युमेंट सांगणार आहे. त्यामध्ये कुठले डॉक्युमेंट महत्त्वाचे असतात, तुमचे सर्व डिस्चार्ज पेपर, त्यानंतर हॉस्पिटलचे सर्व पेमेंट्स, बिल्स, त्यावर पण विथ स्टॅम्प आणि सिग्नेचर पाहिजे. बऱ्याच वेळा याच्यावर स्टॅम्प आणि सिग्नेचर नसतो आणि मग कंपनीकडनं ती रिक्वायरमेंट येते. नंबर 2, IPD केस पेपर. IPD केस पेपर ज्यावेळेस तुम्ही द्याल तर IPD केस पेपरमध्ये प्रॉपर सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या पाहिजेत. तिसरा असतो TRP चार्ट. TRP चार्ट म्हणजे काय येते की त्याच्यामध्ये तुम्हाला पेशंटचं टेम्परेचर, पल्स ह्या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. त्या सुद्धा चार्टमध्ये एक मिस्टेक असते की तिथे
बऱ्याच वेळा नर्स, जे अटेंडन्स नर्स आहेत त्यांचं टाईम सिग्नेचर मेन्शन केलेले नसतात, किंवा जे डॉक्टर्स आहेत त्यांचे स्टॅम्प सिग्नेचर नसतात, त्यावेळेस कंपनीकडे ही रिक्वायरमेंट असते. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा चार्ट येतो ड्रग चार्ट्स. ड्रग चार्ट्स म्हणजे काय, की पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्यांना जे काही आपण गोळ्या औषधं देतो, तर त्या गोळ्या औषधामध्ये डॉक्टर्स तिथे मेन्शन करतात की कुठल्या तासाला कुठली गोळी दिली किंवा कुठल्या मेडिसिन दिली, याला आपण ड्रग चार्ट्स म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचं आणखी एक मेजर मिस्टेक येते मित्रांनो, की आपण मेडिक्लेमची फाईल सबमिट केल्यानंतर ज्या काही डेट असतात, बऱ्याच वेळा हॉस्पिटलकडे पण लोड असतो कामाचा, त्याच्यामुळं त्यांच्याकडे सुद्धा डेट फिलअप करते वेळी 22 झालेला असेल, एका रिपोर्ट 23 असेल, चुकून ते 22चं 23 सुद्धा होतं, खाडाखोड होतात. आणि खाडाखोड झाली नंतर एक कंपनीचं इस्केलेशन डिपार्टमेंट असतं. जे काही खाडाखोड किंवा डॉक्युमेंटमध्ये खाडाखोडच्या फाईली येतात ते इस्केलेशन डिपार्टमेंटला जातात. मग ते इस्केलेशन डिपार्टमेंटमध्ये व्हेरिफिकेशन होतं क्लेमचं, आणि मग तिथं तर आणखी प्रोसेस वाढते. त्याच्यामुळं तुम्हाला ह्या बेसिक 4 गोष्टी रिम्बर्समेंटच्या फॉलो करायच्या येतात. नंबर 1, तुमचे कुठल्याही डॉक्युमेंटवर खाडाखोड नसावी. नंबर 2, तुमचे डिस्चार्ज, TRP चार्ट, ड्रग चार्ट्स, त्याच्यानंतर IPD केस पेपर हे तुमच्याकडे प्रॉपर पाहिजेत. या सर्व डॉक्युमेंटवर तुमचे हॉस्पिटलच्या सिग्नेचर, स्टॅम्प, त्याच्यानंतर डॉक्टरच्या सिग्नेचर, नर्स अटेंडंट नर्सचे सर्व डिटेल्स, त्यांच्या सिग्नेचर, हे सर्व गोष्टी प्रॉपर जर तुम्ही फाईल चेक करून घेतली तर तुमचा रिम्बर्समेंटचा जो क्लेम आहे तो प्रॉपर सेटल होईल आणि तुम्हाला अडचण येणार नाही. ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. या प्रोसेसमध्ये जर समजा तुम्ही एक्झिस्टिंग ऑनलाईन पॉलिसी घेतलेली असेल किंवा तुम्हाला कोणी सर्व्हिस प्रॉपर देत नसेल, तर हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही तिथे हाय करा आणि तुमची एक्झिस्टिंग पॉलिसी आम्हाला पाठवा, त्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ. जर तुम्ही मेडिक्लेम, आता सध्या जर तुमचा सर्वांचे मेडिक्लेम जर 5 लाखाचे असतील, तर पुण्यासारख्या ठिकाणी 50 लाख, 48 लाख, 52 लाख रुपयाची बिलं येत आहेत. या इमेज तुम्ही बघू शकता. म्हणून तुमचा आज मेडिक्लेम जो आहे तो कमीत कमी सध्याच्या सिनेरोला 25 ते 50 लाख रुपयाचा पाहिजे. त्यासाठी कमीत कमी अमाऊंटमध्ये टॉक ऑफ पॉलिसी सुद्धा मिळतात. ह्या सर्व विषयावर जर तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन हवं असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला आय एम इंटरेस्टेड असा मेसेज करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, कारण आपल्यामधली बरीचशी मंडळी मेडिक्लेम काढतात, प्रॉपर प्रीमियम पण भरतात, पण ह्या प्रोसेस माहिती नसल्यामुळं मोठमोठ्या अमाऊंटचे क्लेम रिजेक्ट होतात किंवा थांबतात किंवा होल्डवर जातात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.